वृषाली. स्मार्ट वुमन चॅटच्या बघा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला एपिसोड आहे ब्युटी स्पेशल. सो लेट्स स्टार्ट. आपण नेहमी वेगळा लुक ट्राय करण्यासाठी डिफरंट हेअरकट करत असतो. सध्याचा चालू ट्रेंड आहे तो रेझर कटचा. कसा दिसतो हा रेझर कट हे आपल्याला दाखवतायत ब्युटी एक्सपर्ट पूर्वा. हाय फ्रेंड्स, मी पूर्वा. क्वीन स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी दाखवणार आहे एक वेगळाच ट्रेंड रेझर हेअरकट्सचा. चला तर मग सुरुवात करूया. रेझर कट हा एक वेगळा ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये आपण टेक्स्चर्ड हेअरकट्स करतो, ज्यातलं लेअरिंग अगदी सॉफ्ट आणि सटल असतं. लेंथही तुम्हाला ठेवता येते, दिसायलाही असं छान दिसतं, व्हॉल्यूम येतं केसांमध्ये. आधी मी हेअर वॉश करून घेतलेला आहे आणि थोडंसं हेअर सिरम लावलं आहे ज्याच्याने कोंब करायला इझी जातं आणि केस गुंतत नाहीत. व्यवस्थित केस विंचरून घ्या. साईड पार्टिंग करून घेतली, म्हणजे जशी ती कॅरी करणार आहे त्याप्रमाणे तसं करते. युजली सेंटरनी करतात हेअरकट, पण हा थोडा वेगळा आहे. आपण साईड पार्टिंगनी करणार आहोत. फ्रंटला किती शॉर्ट आवडतील ते विचारून घ्यायचे. फ्रंटला एवढे शॉर्ट चालते? आपण एवढे घेऊया म्हणजे तुमच्या फेसला पण फ्रेमिंग करते. ग्रॅज्युअली एक सेक्शन घेऊन मी त्याच पद्धतीने लेअरिंग करत जाते. लेंथ आपण लॉंगच ठेवत आहोत. अशा पद्धतीने हेअर कटिंग केल्यामुळे केसांना टेक्स्चर मिळतं, म्हणजे अगदी सॉफ्ट असं हेअरकट दिसतो. मेंटेन करायलाही थोडे इझी जातात केस, कारण अगदी नॅचरल वेव्स दिसतात केसांमध्ये. बेसिकली आपल्याला हेअरची लेंथ लॉंग मेंटेन करायची होती, त्यामुळे आपण हेअरकट कम्प्लिटली पुढून करत आहोत, ज्याला फॉरवर्ड ग्रॅज्युएशन असंही म्हणतात. असं केल्याने फ्रंटला तुम्हाला खूप लेअर्सचा लुक मिळतो आणि मागे तुमची लेंथही मेंटेन राहते. जी युजली आपल्या इथे लोकांना लांब केस फार आवडतात, तसे तुम्हाला लांब केसही ठेवता येतील आणि टेक्स्चरिंगही देता येतं. सध्याच्या लेटेस्ट ट्रेंडप्रमाणे प्रचंड ट्रेंडी हेअरकट्स आहेत. अशा पद्धतीने रेझरने आपला कट कम्प्लीट झालं आहे. सीझरने त्याला फिनिशिंग देणार आहे, ज्यात मी आउटलाईन चेक करणार आहे आणि काय हवं असेल, कुठे थोडं वेट कमी करायचं केसांचं तर त्याच्यासाठी पण टेक्स्चरायझिंग करणार आहे. अशा पद्धतीने आपला ॲडव्हान्स लॉंग लेअर कट झालेला आहे. आपण आता याला स्टायलिंग करायचं आहे.
अशा पद्धतीने आपला हा रेझरचा लेअर कट कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता तिच्या लुकमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणि लेंथही कंप्लीट आहे आपल्याकडे. रेडीमेड हेअरस्टाईल किंवा स्टायलिश हेअर एक्सटेन्शन मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं आणि याचा वापर करून आपण स्वतःला एक हटके लुक देतो. पण जर आपल्याला आपल्याच केसांचा वापर करून असा हटके लुक द्यायचा असेल तर तो कसा देता येईल हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग पाहूया बन मेकर हेअरस्टाईल. हॅलो फ्रेंड, मी विनायक वर्दे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बनमेकर हेअरस्टाईल. जनरली शॉर्ट हेअरमुळे आंबाडा घालणं पॉसिबल होत नाही. मग अशा टायमाला तुम्ही बनमेकरचा वापर करून आंबाडा कसा घालत हे पाहूया. आपल्या मॉडेलचे हेअर लांब आहेत, परंतु हेअरमध्ये लेअर असल्यामुळे पाहिजे तसा बन बनू शकत नाही. तर अशा वेळेला आपण अशा प्रकारचे बनमेकर वापरून हेअरस्टाईल कशी करावी ते पाहूया. काही वेळेला हेअरस्टाईल करताना हेअर आपण कधी कधी पाठी घेतो, त्यावेळेला एकदम चप्पट असा लूक येतो, मग तो फोटो वगैरेमध्ये बरोबर वाटत नाही. तर अशा टायमाला वेलक्रो स्टफिंग वापरले जातात. अशा प्रकारे स्टफिंग आपल्याला लावावं. सर्वप्रथम आपल्याला इयर टू इयर सेक्शन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक कोमिंग करायचं. बॅक कोमिंग ह्या ब्रशने केल्याने बॅक कोमिंग खूप चांगल्या प्रकारे होते कोमपेक्षाही, व केसाला काही दुखापत पण होत नाही. बॅक कोमिंग चांगल्या प्रकारे केल्यामुळे पफही चांगला येतो. आपल्याला ट्विस्ट करून पिनअप करायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडलाही तसंच करायचं. परत आपल्याला दुसरं सेक्शन घ्यायचं आहे, त्यालाही सेम बॅक कोमिंग करायचं. बॅक कोमिंगमुळे पफही खूप सुंदर होतो. काही लोकांना मिडल पार्टिशन सूट होत नाही, तर अशा टायमाला आपल्याला साईड पार्टिशन करण्यासाठी एक स्ट्रिप उचलायची आहे. त्यानंतर बाउन्स देण्यासाठी, पुढे बाउन्स देण्यासाठी त्यालाही अशा प्रकारे बॅक कोमिंग करायचं आहे. बॅक कोमिंग केल्यामुळे थोडासा चेहऱ्यामध्ये चांगला इफेक्ट येतो. अशा प्रकारे आपल्याला एक बट काढायची आहे व सेम त्यानंतर आपल्याला ह्या पार्टिशनला सुद्धा बॅक कोमिंग करायचं आहे आणि ते सुद्धा पार्टी पिनअप करायचं आहे. अशा प्रकारे आपली फ्रंटची हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता आपण बघूया बॅकची हेअरस्टाईल. सर्वप्रथम आपल्याला बॅकला पोनीटेल करायची आहे, परंतु पोनीटेल करताना आपल्याला हा जो पार्ट घेतला आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे, कारण त्यामुळे फ्रंट बसू शकतं खाली.
आपली पोनी बांधून झालेली आहे आणि आता ह्यामध्ये आपण बन मेकर टाकायचा आहे। जसं आपण रबर टाकला त्याच प्रकारे बन मेकर ही सेम तशा प्रकारे टाकायचं आहे। परंतु बन मेकरला फिक्स करण्यासाठी आपल्याला आतून पिनअप करायचं आहे। अशा प्रकारे बन मेकरचा स्ट्रक्चर झाला तयार। त्यानंतर आपल्याला हेअर एक्सटेन्शन हेअर कलरच्या मॅचिंग घ्यायचं आहे। तो आपल्याला अशा प्रकारे फिक्स करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला युपिन्स टाकायचे त्यामुळे तो एकदम फिट राहील। युपिन्स टाकताना एक पिन आपल्या ओरिजिनल हेअरमध्ये आणि एक पिन आपला बन मेकरमध्ये गेला पाहिजे। सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे अंगठा घालून असं पीळ करायचं आहे। त्याला दोनदा पीळ करायचं आहे। त्यानंतर राहिलेले केस त्या पिळामधून आतमध्ये घालायचे आहेत व आपल्याला अशा प्रकारे उलटं करायचं आहे। त्यानंतर आपल्याला युपिन्स फिट करायचं आहे। तसेच मध्ये मध्ये ओरिजिनल केसही मिक्स करायचे आहे। अशा प्रकारे आपली बन मेकर हेअरस्टाईल रेडी। आता ह्याच हेअरस्टाईलला आपण अजून काही अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो। आता वेळ झाली आमच्या स्मार्ट टिप्सची। केस गळणं ही सौंदर्य बिघडवणारी सगळ्यात मोठी समस्या आहे। केसांचं आरोग्य बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं आणि म्हणूनच केस गळणं थांबवून केसांच्या वाढीसाठी काही उपाय देखील आहेत। मक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदीची पानं उपलब्ध असल्यास त्यांचा रस मिक्स करून केसांना मालिश करावी। आवळा, कोथिंबीर आणि लिंबू यांचं मिश्रण केसांना लावा। थोड्या वेळाने केस धुवून घ्या, यामुळे केस मजबूत होतील आणि तुटणारही नाहीत। तसंच बदाम खाल्ल्याने केसांना आवश्यक असणारे विटॅमिन्स मिळतात। केसांना डाय करणं, कलर लावणं, प्रेस करणं किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहोचेल अशा गोष्टी करणं टाळा। केसांच्या उत्तम वाढीसाठी पौष्टिक आणि योग्य आहार, व्यायाम, तेलाचा मसाज आणि भरपूर पाणी घ्या। केसांना पोषण मिळण्यासाठी 1 ते 2 महिन्यातून तुम्ही मेहंदी देखील लावू शकता। आहारामध्ये कढीपत्त्याचा समावेश करा। तसंच कढीपत्ता पेस्ट करून त्याचा रस काढा आणि नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून केसांना मालिश करा। याशिवाय केस गळण्यावर तुम्ही घरच्या घरी अगदी सोपे उपाय देखील करू शकता। कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे केसातील कोंडा दूर करण्यासाठी कांदे वाटून त्याचा रस डोक्याला लावल्यास कोंडा काही दिवसातच दूर होतो। जर तुम्हाला केसांचा रंग चांगला करायचा असेल आणि केस मजबूत करायचे असतील तर ऑनियन हेअर पॅक लावा। आता हा हेअर पॅक कसा करायचा पाहूयात। सर्वप्रथम कांद्याचा रस
सगळ्यात आधी कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा आणि तो रस डोक्याच्या त्वचेला लावत हळूहळू मालिश करा. साधारण अर्धा तास हे केस टॉवेलने बांधून ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवून घ्या. याशिवाय कांद्याचा रस आणि हेअर ऑइल. कांद्याचा रस काढा आणि तेलामध्ये मिसळून केसांना लावा. 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवून घ्या. यात तुम्ही सुगंधित तेलाचा सुद्धा वापर करू शकता, ज्यामुळे केसांना कांद्याचा वास राहणार नाही. अशा प्रकारे आपल्या केसांचं सौंदर्य घरच्या घरी अगदी सोपे उपाय करून तुम्ही वाढवू शकता. स्मार्ट वुमेनच्या आजच्या भागात इथे संपतोय, पण आजचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका आमच्या ईमेल आयडी वर. आमचा ईमेल आयडी आहे smartwoman@zmedia.slgroup.com. तसंच तुम्ही आमचे व्हिडिओ आमच्या वेबसाईटवरही बघू शकता. आमची वेबसाईट आहे www.24taas.com आणि तुम्ही यूट्यूबवरही स्मार्ट वुमन सर्च करू शकता. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.